प्रामाणिक गुरु आणि तथाकथित गुरु यांच्यात फरक आहे। जसं की एखादा राजा आहे, तो त्याच्या प्रतिनिधीला काही कामानिमित्त आपल्याकडे पाठवतो। आपण राजाचा प्रतिनिधी आहे म्हणून त्यांची सेवा करतो, त्यांचा आदर सत्कार सन्मान सगळं काही करतो, पण याचा अर्थ असा होत नाही की तो आपल्यासाठी राजा आहे किंवा तो राजाच्या गादीवर बसू शकतो। मग खरा गुरु कोण आहे? जो की परमपिता ब्रह्मा विष्णू महेश यांचा प्रतिनिधी आहे। भगवान विष्णू त्यांच्या एका शुद्ध भक्ताला आपल्यासाठी गुरु म्हणून पाठवतात, जे आपल्याला धर्म काय आहे हे शिकवतात, भक्ती काय आहे हे सांगतात। याचं कारण असं आहे की आपलं मन, आपलं जे मनुष्य आहे तो वेगवेगळ्या विकारांनी ग्रसित आहे, त्यामुळे आपण शुद्ध नाही आहोत आणि भगवान विष्णू हे परमशुद्ध आहेत। तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे गुरु आपल्याला शुद्ध भक्ती देतात, आपलं अंतःकरण हळूहळू शुद्ध करून आपल्याला देवाच्या सेवेपर्यंत पोहोचवतात। म्हणून आपण गुरुची देवाप्रमाणे सेवा करतो, देवाप्रमाणे त्यांना सन्मान देतो, पण गुरु हे देव नाही आहेत। मग गुरु कुठे भेटतील? गुरु हे परंपरेने आपल्याला भेटतील, परंपरा मार्गाने आपल्याला गुरु भेटतील। त्यासाठी आपली जबाबदारी आहे की आपण गुरु कुठे शोधावा, गुरु कोणाला म्हणावं। जर तुमच्याकडे गुरु नसतील तर जगातले सगळ्यात मोठे गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण। असं म्हटलं जातं, कृष्णं वंदे जगद्गुरु। जर तुमची महादेवांवर भक्ती असेल तर महादेव तुमच्यासाठी गुरु आहेत, जर स्वामींवर भक्ती आहे तर स्वामी समर्थ तुमचे गुरु आहेत, जर दत्तात्रेयांवर भक्ती आहे तर दत्तात्रेय तुमच्यासाठी गुरु आहेत। तर आपण गुरुपौर्णिमा खूप आनंदाने, उत्साहाने आणि आपल्या गुरुला समर्पित होऊन साजरी करूया। गुरुसाठी प्रत्येकाने नेहमी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांचे खूप खूप आभार मानावे। आपण अशा चांगल्या व्हिडिओसाठी, अशा चांगल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि काही माहिती आवडली असेल किंवा नसेलही आवडली तर आपण मला कमेंट करून सांगू शकता।